हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर मी फिरते टेरेसवर. आत्ता वाजलेत 7, 8 वाजलेत 8 आणि आमचा काहीतरी प्लॅन झाला आहे. आज आहे संडे. आज आमच्या बहिणीला आणायचं आहे. एकदम मोठी कामगिरी केली आहे तिने. मेकअप आर्टिस्टचा क्लास कंप्लीट केला, तिचं सर्टिफिकेशन डे आज. तर तिला इकडे पेरणी फाटीला घेऊन यायचं आहे आणि मग आम्ही सगळे एकत्र जाणार आहे पंढरपूरला. उद्या संध्याकाळी 4 वाजता निघणार आहे आम्ही. आता मी आले इथं वरती टेरेसवर. आम्हाला एक छान आहे, आमच्या घराच्या पुढं आलं की टेरेस आहे, त्याच्यामुळे असं वर जायची किंवा बदले चढायची काही गरज नाही. इथून ह्या टेरेसवरून असं गेलं की आमचं घर. आता ह्यांची सिस्टीम इथं वेगळी आहे, गजबज आहे. आता आम्ही पोचलो आमच्या घरात. आम्ही थोडंसं वॉक घेऊन आलो बाहेर, कारण आम्हाला रोज मिळत नाही वॉक करायला. आणि मी लावलाय कुकर. सकाळ सकाळ का लावला असेल, कारण आमचे आहो म्हणतात की आपण डबा घेऊन जाऊ. आमचे आहो म्हणतात की आपण डबा घेऊन जाऊया, म्हणून मी कुकर लावलाय. डबा नाही म्हणलं, डबाच म्हणलं. मग काय वडापाव करणारच तू? वडापाव कधी ठरलं? आपण म्हणलं भाजी पोळी घे, मग आपण बटाट्याच्या भाजीचं काय करायचंय? भाजी करायची. मला वाटलं वडाच करायचा. वडापाव घेऊ का? पाव घेऊन ये मग. तर आमचे आहो म्हणले आपण जाणार आहे डोंगरावर, तर मग डबा घे आपल्याला. डोंगरावर कॅन्सल केलं. तू म्हणली मला जमत नाही, पाय दुखते. अरे तुझे काय करायचं मग? थांबा जरा, मी हे सॉल्व करते मग तुम्हाला भेट. हॅलो, आता आम्ही फायनली निघालोय. किती वाजले? 12ला 1 मिनिटं कमी. 12 वाजता आम्ही सकाळी सिंहगडला जाणार होतो आम्ही, आणि आमचा प्लॅन असा चेंज झालेला आहे. आणि मला गॉगल घालायला लावलाय आणि आणि मला हा खूप अशी भांडतोय, सकाळपासून म्हणतोय मला म्हणतोय जर गाडीत बसायचं असेल तर गॉगल लावून बसायचं, नाही तर उतर घाले म्हणून. आणि मी चालत्या गाडीतून आता दरवाजा उघडा केला होता उडी मारण्यासाठी. उडी पण मारून देत नाहीये मला. खूप त्रास देतोय, खूप जास्त त्रास देतो मला सकाळपासून. आणि आम्ही डबा घेऊन चाललोय. मला माझा नवरा म्हणला डबा घे, भाजी पोळी घे. मला घरातलं जेवण चांगलं असतं ग, बाहेरचं चांगलं नसतं जेवण. काल बघितलं ना, त्रास झाला ना आपण बाहेर जेवलो. काय त्रास झाला? कोणाला त्रास झाला? अगं डोकं दुखत नव्हतं का? तू म्हणली बाहेरचं खाल्ल्यामुळे पित्त झालं म्हणली रात्री. मग म्हणून मी म्हणलं डबा घ्यावा आज. आता बघू डोकंच कसं काय दुखतंय. तू किती नाटकी असणार आहे. आमचं पण डोकं शातीर चालतं. खूप मला सकाळी वडा सांबार करायला लावला आणि आता भाजी पोळी. डोकं दुखायला, आता पाय दुखायला लागले. आता माझं खरंच पाय दुखायला लागलाय. मला काहीच मदत नाही केली या पोराने, अजिबात मदत नाही केलेली मला. आता कुठं घेऊन चाललंय काय माहिती. सिंहगडच्या नावाखाली नाही. आणि मला मगाचपासून मागं लागलाय मानसी गॉगल घाल. घरात गॉगल घालायला लावत होता यासारखं. काय म्हणायचं तुला? मी कसं घरातनं गॉगल घालून खाली आलो गाडीपर्यंत, तसं तू केलं का? मी गाडीत बसल्यावर मी नव्हती लावणार गॉगल. तुझी काय जबरदस्ती? गॉगल लाव. परंपरा, अनुशासन. चुकलं. तिसरं काय? तिसरं नाही माहिती मला. तर आमचं असं सकाळपासून चाललंय, नाही होय. आणि आमची बरीच कामं आहेत, कारण मंगळगौरचं फंक्शन आलंय माझं, परवाच आहे. तर ती पण कामं आमची पेंडिंग आहेत. मी आता येता मेहंदी काढून पण येणार आहे. तर ते नाही का बसतात मेहंदी काढायला, त्यांच्याकडून मेहंदी काढणार आहे मी यावेळेस. तर बघू आता. भूक लागली राव. आता ब्लॉग चालू आहे, आता बोलले असतात. जो बात है वो सही है, वो सही है, वो भूक लागली. बेल्ट लावानी. आवरा. नाहीतर आपल्याला माणसं म्हणतील हे लोक. तर आता मी थांबा 1 मिनिट. तर बघू आता पुण्यात येताना मेहंदी काढणार आहे मी. येताना किंवा मग इथं भागोलीमध्ये एक आहे, जर लवकर आलो तर तिथं काढणार आहे मेहंदी. परवडत तयार कधी मला आता एकाच हातावर काढू शकते मी, दुसऱ्या हातावर कोण काढणार? म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे, ह्यावेळेस काढून घेते. माझी पण हाऊस कधी होणार ना माझ्या एका हाताची.
गांधीचा कोण आपण घेऊन जायचा का? नाही नाही त्यांच्याकडे आता मला हा आलाय आगा खान पॅलेसला घेऊन आणि समाधी कोणाची? ऑनलाईन तिकीट काढलं आम्ही पिण्याचे पाणी. हे असं आहे आगा खान पॅलेस. आम्ही तिकडे आलोय छानपैकी फिरायला. आता पॅलेस फिरणार आम्ही दुसऱ्यांचे बघायला तर कसा करतोय शहाणा. तर ठीक आहे, आजचा दिवस आमचा असा पॅलेस वगैरे फिरण्यात जातोय. अगं किती दिवसापासून माहिती आहे? 2 वर्षापासून म्हणतोय. पण आपण तर भेटलो होतो 2 वर्ष. नाही मी म्हणतोय सर. तू कोणासोबत जाणार होता? मी अगं पोरांसोबत. अच्छा मग ठीक आहे. मला वाटलं तू कुणाला तरी घेऊन येणार होता काय. Oh my God. तुझी काय इच्छा होती का? इतना मैं कहा बड़ा आदमी या लकी आदमी. आणि हळू चला, आपण इकडे काय जॉगिंगला किंवा पळायला नाही आलेलो. तुला माहिती आहे ना मी का पळतो. तर चला मी आता तुम्हाला नंतर हे करते, नंतर भेटते. 2 मिनिट थांबा. तिथं आहे समाधी. महात्मा गांधीची समाधी तिथं आहे का? कुठं? हां नाही हां बरोबर. इथं महात्मा गांधीजींची समाधी. मला तर माहिती नव्हतं आगा खान पॅलेस मध्ये काय. म्हणजे इथं आहे ना त्यांची राख केली. आणि इथं काय लिहिले? महादेव देसाई यांची. हालत में चल बसी और सरकार ने हिरवळ आहे, भरपूर हिरवळ आहे. ही पायऱ्यांवर बसती का माणसं? शेवाळलेलं आहे पूर्ण. आणि हे असं छान आहे इथं फोटो काढायला. म्हणूनच तर आम्ही आता समाधी बघितली. आता काय करायचं आपल्याला? फोटो काढायचे फक्त. फोटो काढू आणि फिरून येऊ पहिले हां पॅलेस. फोटो काढू आणि फिरू. फोटो काढू आणि खाऊ. डबा आणला तो खायचा इथं बसून कुठं हिरवळीत बसून. हिरवळी भूक लागली, थोड्या वेळात भूक लागली अजून. काय दाटीवाटीची अरे भूक. अवघड अवघड. गांधीजींच्या कार्यालयात. तुझा शांत राहा, इथं ब्लॉग चालू आहे. काहीही बोलतो उगाच, पकडतील तुला. काहीही बोलू नको. गांधीजींचं कार्यालय येतं की गांधीजी इथे येऊन जायची माहिती का? कस्तुरबांची समाधी बघितली बघ म्हणजे पुणे कसं आहे सगळे इकडे. बघ आपण रोज इथनं जातो पण कधी आत आलो नाही. हा मला तर माहित पण होतं ह्या रोडला. मला वाटलं पुण्यात कुठेतरी. मला फिरवलंच नाही ना कोणी. तू पण फिरवलं नाही मला पुण्यात अजून. मग आता कोण फिरवतोय? हा कोणी? मीच आहे. तेच ना, आता 8 महिने झाले लग्नाला तेव्हा फिरवतोय मला. अगं काय काय फिरवलंय? जिथं नाही गेली आयुष्यात तिथं नेलंय तुला मी. मला म्हटलं तर आग्र्याला नेत तुला ताजमहल बघायला. आगा खानला तर आणलं की. आग्र्याला म्हणलं लग्न आधी तर ताजमहलला नेत तुला दाखवायला. बीबी का मकबरा. ए काय रे स्वीत, कोणाची समाधी तिथं? चांद बीबी का मकबरा. काय रे, औरंगजेबाने त्याच्या बायकोसाठी बांधलेलं ना. शहाजहानने बांधलं. शहाजहानने बांधलं त्याच्या बायकोसाठी ताजमहल. तर मला म्हटलं होतं हा तू. मला म्हणतो गुगलला दाखवतो तुला शहाणा. लग्नाआधी म्हटला दाखवतो दाखवतो म्हणून ताजमहल दाखवतो सगळं दाखवतो. असं काय म्हणलं का? पण रेल्वेने नेईल, बसनं नेईल. हो म्हणलं होता विमानाने नेईल तुला. चला आता इकडे कंपनीचे फोन यायला लागले. सोडतच नाही अजिबात कंपनीचे लोक. रविवारी पण सोडत नाहीत. काय करायचं? चलो बघतो आम्ही आता, तुम्हाला दाखवतो. वर्ल्ड वॉर.
सेम असलं. गांधीजी चपल्या. हॅलो, तर आम्ही आता झालं आमची चक्कर मारून एक, आणि मी छान दिसते ना. हो. माझे थोडंसं इथं काहीतरी झालं यार. इट्स ओके. तर आम्ही खूप फिरलो आहे, पाय दुखायला लागले. आणि इथे ना स्टोअर पण लावलेत ह्याच्यासाठी, खाऊ गल्ली लावली. आम्ही डबा घेऊन आलो आहे, आम्ही ते पण खाणार आहे, ते पण खाणार आहे. ए जुळी पोरं, हे बघा जुळी पोरं गाईज. आता आम्ही आता बाहेरचा एरिया फिरतोय. त्या दोघांनी सेम ड्रेस का घातले असले येण्यासारखे? होय, त्या दोघांनी सेम ड्रेस का घातले असले? रात्री रात्री पण एंट्री असेल ना इकडे? तर रात्रभर इथं जरी एक्सप्लोर केलं तरी चालेल. सगळे असे गार्डनमध्ये निवांत झोपलेत, पडलेत, छान वाटतंय. आणि जास्त फॉरेनर खूप आहेत इकडे. आपण पण बसायचं. रोडवरच झोपलेत. स्वच्छ आहे तेवढा पॅलेस. आणि इथं मी आता बघितलं, एक छोटा मुलगा आहे त्यांचा, ते तो आई वडिलांचे फोटो काढतोय. तिथं डबा खाल्लाय त्यांनी माणसी बघ. वर कर खाऊ ना तिथं बसून. कोण म्हणलं वर? तिथं आहे ना असे स्टोअर लागलेत, हे बघा. मस्त हँडमेड त्यांनी पर्स वगैरे ठेवलेत, छान वाटतंय ते. आणि अजून काय परफ्यूमचं आहे. आणि हे पण ठेवले, खायला पण ठेवले, पाणीपुरी, भेळ, भजी. आम्ही भजी प्लेट घेतली आणि आम्ही घरून डबा आणला होता. तो आम्ही मस्त इथं असं इथं आहे कॉरिडॉर, मस्त तिथं बसलो आम्ही असं खायला निवांत. आता आम्ही 5 मिनटं दोघं इथं बसणार आहे आणि मग निघणार आहे, है ना? आणि आमच्या शेजारी असं एक मस्त फॅमिली बसली जेवायला. जेवलं नाही, इथून ते सगळे आणतात, इथे येऊन खातात. आता 5 मिनटं बसतो आणि निघतो. आता बहुतेक पुढचा स्टॉप कुठे आहे आपला? पाताळेश्वर मंदिर बघणार आहे आम्ही पुणे फिरलोच नाहीये. आता आमचं पहिलं टार्गेट तर पुणेच आहे, पुणेच फिरणार आहे आम्ही. आता हिडन प्लेस आहेत भरपूर, तेच सिंहगडला फिरणार होतो आपण. आज आम्ही सिंहगडला जाणार होतो, थोडा उशीर झाला. थोडा म्हणजे 12 वाजले. 12 वाजले निघायला. आता इथं 5 मिनटं बसतो आणि चलो. ओके, आता फोटोशूटच्या मूडमध्ये इथे थांबलाय. आणि असा पॅलेस आहे. गाईचं आम्ही आलोय पाताळेश्वर मंदिरामध्ये. इकडं मंदिर आहे जंगली महाराजांचं. हा का? किती जबरदस्त केली. हा, खाली खाली खोदत गेले. बघ ना, मस्त ना, किती सुंदर केलं हो इथं काम. लेण्या त्यांनी जसा आकार दिलाय त्याला. बोला मस्त ना, मस्त केलं ना यांनी.
साचत असणार बरं का आत कोणी जाऊ नये म्हणून बघायचा जाणार लावायचं आहे का आम्ही आलोय गुड लक कॅफेमध्ये. ह्या मोडीला घेतला आम्ही आणि तिघं आता असे बसलो आहे आणि मस्त आहे की चहा पिणार आहे आता. एफसी रोडला आलो आहे. चलो आता आम्ही खातो पटपट. चला आमचं एफसी रोड एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो घरी आणि आम्हाला भरपूर टॉप भेटले. काय ना सुजित, पहिल्यांदा आम्ही अशी एफसी रोडवरून शॉपिंग केली आहे मी तरी आणि आकांक्षाने पण. हो बेवकूफ सेल इथं आहे. 99ला मिळतं सगळं. चला आता आम्ही घरी चाललो. डोकं दुखायला लागले. चलो. ओके आता वाजलेत 7:30 आणि आम्ही चाललोय. आता हिने नवीनच मेकअपचा क्लास केलेला आहे. मेकअप आर्टिस्ट ऑफिशियली ती मेकअप आर्टिस्ट झालेली आहे प्रोफेशनली. आणि मला भाऊजीने कपडे घेतलेले थोडेफार. आणि आता आम्ही झुडिओ झुडिओ बघा. झुडिओ काय झुडिओ सोयीत म्हणतो काय तुम्हाला क्रेज आहे काय माहिती झुडिओ. काय झुडिओचं मला अजिबात आवडत नाही. टी शर्ट छान मिळते. काय नाही हिचे टी शर्ट सगळे कलर गेले. मग अगं नाही झुडिओतूनच घेतले. नाही माझा खराब झाला. मी फेंट कलर घेतले त्याच्यामुळे मी घरात घातलं त्याच्यामुळे तो खराब झाला. मग तोच खराबच झाला. तर आता आम्ही चाललोय घरी. माझी मेहंदी काढून काही झाली नाही कारण तो माणूस अर्धा तास वेट करा म्हटला आणि तिथं नंबर होते बघायला. आणि आता आम्ही बघू. आता भूक लागली आम्हाला. तिथं खूप गर्दी होती यार. एफसी रोडला एवढी गर्दी आम्हाला असं खायला पण थांबायला जागा नव्हती. सगळ्यात जास्त मी चाललो. हो बिचारा हा गाडी आणायला पण गेला. आम्ही दीड किलोमीटर गाडी होती. गाडी खूप आम्ही आतमध्ये लावली होती. नंतर आम्हाला कळालं की पुढं पण थोडंसं पार्किंग होतं तिथे लावायला पाहिजे होती. ते बघ कसाच रेडी झालं केली त्यांनी बघ ते बघ. तर आता आम्ही बघतो आता काय पुढं बघतो काय खायला मिळतंय का आणि खातो मग. चालेल. आता पार्सल तरी घेऊ काहीतरी गाडीत खायला. वडापाव तरी घेऊ. वडापाव नको. 8 वडापाव खाल्ले आज सकाळी. वडेपाव नाही खाल्ले स्वीट. तू वडे खाल्ले. छोटे वडे केलते मी. एकदम छोटे केले. एकदम छोटे नाही रेग्युलर वाले वडे होते. अक्का आम्हाला आवडत नाही तुला खाऊ घातले. चला आता आम्ही चाललो घरी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही ऑर्डर तिला सबस्क्राईब करू नका. हा आणि जर काही मेकअपच्या ऑर्डर असतील तर आकांक्षाला आमच्या कॉन्टॅक्ट करा. खूप सुंदर लुक करते ती आता. आणि नवीन मेकअप आर्टिस्ट आली आहे. पेज आहे ग्लॅम बाय आकांक्षा. मला पण मेसेज करू शकता किंवा तिला पण मेसेज करू शकता. आमच्या चॅनलला जे सबस्क्राईब करा त्यांना 20% डिस्काउंट आहे आकांक्षा टोलेकडून. कधी ठरलंय? जस्ट ऑफर लॉन्च तिला तर विचारा पहिले. जस्ट ऑफर लॉन्च अजून पहिली ऑर्डर 20% मला खूप खुशी होते की ऍज अ फर्स्ट म्हणजे वेगळं मॉडेल म्हणजे नाही का
मॉडेल सोडून माझं पहिलं क्लायंट आहे माझी बहीण. येस, मीच तिची क्लायंट आहे आणि ते भाऊजी तिला पैसे देणार आहेत. तर मला खूप छान वाटते. मी दीदीपासून सुरुवात करणार आहे. येस, श्री गणेशा माझ्यापासून करणार आहे. तुझं सगळं चांगलं होईल. आणि चलो बाय. बाय. सी यू. अहो बाय करा. सी यू इन पंढरपूर. आता पंढरपूरचा ब्लॉग चालू होईल. आपण भेटू मग माझ्या मंगळागौरीला. बाय.